दोन्ही इंजिन्स बंद पडतात. मी त्यातला एक्सपर्ट नाही. दोन्ही इंजिन्स बंद पडतात. कोणी म्हणतात पक्षाची धडक मारली, काही असेल त्याची चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर. पण इतका मोठा अपघात होतो आणि हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असे जेव्हा अमित शहा म्हणतात, तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे. रेल्वेचा अपघात टाळता येत नाही, पेलगावचा हल्ला टाळता येत नाही, अहमदाबादसारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही. मग यांना टाळता काय येतं? काय टाळता येतं? मी परत सांगतो, आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही. ड्रीम लायनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीम लायनरच्या खरेदीबाबत, त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचेच लोक होते. आपण पार्लमेंटमधला रेकॉर्ड तपासू शकता. प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते. एवढंच माझ्या आज स्मरणामध्ये आहे. तेच तुम्ही सुरुवातीला म्हणाल की ड्रीम लायनर सुरक्षित विमान होतं, पण जगभरातून तक्रारी आहेत या बोईंग विषयी, ड्रीम लायनर विशेषतः, की सदोष हे आहे आणि याचा वापर टाळण्यात यावा या अनुषंगाने नक्कीच तक्रारी आहेत ना. जगभरातल्या या एअर इंडियाच्या ताफ्यात हे विमान होतं आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षानंच त्या काळामध्ये आक्षेप घेतले होते. याच्यामध्ये काही गैरव्यवहार झाला आहे का? या खरेदीमध्ये दबावाखाली ही खरेदी झाली आहे का? 300 पेक्षा जास्त लोकांचे